मंडळी, या देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था भंगारवाल्यापेक्षा वाईट झाली आहे। जिथं भंगार 20 ते 25 रुपये किलोने विकलं जातं, जिथं गाई म्हशींचं शेण 3 रुपये किलोने विकलं जातं, जिथं हवा विकली जाते, जिथं पाणी विकलं जातं, जिथं शिक्षण विकलं जातं, आजार विकले जातात, एवढंच काय, ज्या देशात मृत्यू विकला जातो त्या कृषी प्रधान देशात एका शेतकऱ्याचा कांदा मात्र आज फुकट जातोय। त्याच्या घामावर हा देश जगतोय, त्याच्या घामावर हा देश उभा आहे, त्या शेतकऱ्याचा माल मात्र कवडी मुलानं फेकला जातोय। फुकटी नाही, पदरचे पैसे देऊन कांदा विकण्याची वेळ या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आली आहे। संभाजीनगरच्या त्या शेतकऱ्याची व्यथा सांगतो। 12 क्विंटल कांदा विकला बिचाऱ्यानं, आणि हातात काय आलं तर शून्य। उलट खिशातून 1 रुपया द्यावा लागला। नाशिकला कांद्याचा भाव किती आहे माहितीये? 50 पैसे ते 1 रुपया किलो। काही कांद्यांना तर बोली लावायला व्यापारी तयार नाहीयेत, फुकट सुद्धा कोणी घ्यायला तयार नाहीये। आजकाल भिकाऱ्याला कोणी 50 पैसे आणि 1 रुपया दिला ना, तो भिकारी सुद्धा फेकून देतो। 50 पैशात लहान पोराचं च्युइंगम येत नाही।